श्री स्वामी समर्थ. सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या डेली ब्लॉगमध्ये. तर मुलगा आजारी होता, त्याला रात्री दवाखान्यातून आणलं होतं, ताप आलेला होता त्याला आणि त्याला पापड्या खायच्या होत्या. म्हणून जेवण वगैरे काही केलेलं नव्हतं. माझं फरची वगैरे झाली होती, फरची पण वाढली होती, फॅन लावलेला होता. मग मी त्याला ते पापड्या वगैरे तळून दिल्या आणि तो मस्त खात होता. मग माझ्याकडे पण फुटाणे होते ना, खोकला येत होता सासूबाईंना, तर मग आहोंनी ना त्यांना फुटाणे आणले होते. मग मी ते फुटाणे पण खात होते. बाहेरचं काम वगैरे सगळं आवरलेलं होतं. वावरातून गेंनी पण चारा पण आणला होता गायांचा. मग म्हटलं आता चला गायीला थोडंफार पाणी वगैरे काहीतरी बघू नये का गायीचं काय चारा पाणी आहे का नाही. मग गेली तिथं तर बकरू दोन्ही पण बादल्यातलं थोडं थोडं पाणी पित होतं मस्तपैकी. एक जण चारा खात होतं, तर एक जण इकडं गाईचा चारा खात होतं. मोकळेच राहते तेव्हा मग काही पण खाते ते. गायांघरी खूप शेण पडलेलं होतं. म्हटलं चला आता मोबाईल साईडला ठेवून आपण एकदा ते गायांचं शेण भरून घेऊ. मग गायांचं शेण भरून घेतलं. ते खूप राडा करता, नाही तर ते सगळं त्यांचं अंग पण ओलं होऊन जातं आणि धुवायला पण एवढं त्यांना पाणी जास्त लागतं. मग धुवायला पण लवकर जमत नाही. मग असंच हे करून थोडंफार नाही का, मग शेण मागं ओढलं का थोडा पसारा पण कमी होतो, नाही तर मग त्या खूप भरून जातात. मग त्याच्यामुळे मग शेण पटकन भरून घेतलं. म्हणलं चला आता बकरं पण थोडे मोठे झाले, ते पण बाहेर हिंडायला लागले होते. ते काय जाळीत राहत नव्हते. आता मस्तपैकी दोघंजण बाहेर बसलेत, त्यांना चोळीत होते. तर दुसरा येऊन लगेच माझा श्रग खात होतं शर्ट. त्याला असं वाटतं असं माझ्या संग बोलावं येईना. मग म्हटलं चल तू पण व्हिडिओमध्ये, मग बघा कसं खाते श्रग, बघा कसं बघते. नंतर ह्या दोन्ही बांधलेल्या होत्या. हिला वाटलं काय मला खायलाच आणलं काय, मग कशी बघत होती लगेच माझ्याकडे. ही मस्तपैकी थकली होती, उभे राहून बसली होती खाली, आणि ही एक बघा कशी बघते. मस्त आहे ना, ही सगळ्यात छोटी कारवडी आमची. धुणं वगैरे वाळलेलं होतं. मग मी कपडे काढून घेतले बादलीमधले आणि चालले. म्हटलं बघा काय मुलांचं काय चालू. मुलगा अभ्यास करत होता, पण त्याची खूप नाटकं चालू होते, काहीतरी लागत होतं त्याला. दीदी कलर देत होती, मग तिने त्याचे जुने कलर त्याला दिले, तिला नवीन आणले होते तिने, आणि तो त्याचे नवीनच मागत होता. बघा त्याचे नाटकं काय चालू आहे. त्याचं असंच राहतं. मग मी त्याला वरती घेऊन गेले आणि म्हटलं दे बाबा इथं कलर. तो म्हणतो दाखव आई कसा व्हिडिओ काढते, कसं दिसते बघू म्हणून मला. मग त्याला पण दाखवलं. मग आजचा दिवस असा गेला. आज तर शनिवारी अगोदर रविवार, पोरांना 4 दिवस सुट्ट्या. आता 4 दिवस इतका ताण होऊन डोक्याला. बाय बाय, भेटूया पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.